नमस्कार मंडळी, मी माधवी. तर आज सकाळी नाश्त्यासाठी होतं मस्त असं वळवट आणि भाजलेले पापड. छान असा नाश्ता झाला सकाळी. आता आमच्या इकडे याला वळवटच म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही. आणि नंतर चाललं होतं माझं हे काम. आता ही अशी बारीक सारी कामं करायचा बायकांना फार कंटाळा येतो, मला तर येतो असे. हे काम मला एकदम बोरिंग काम वाटतं, पण काय करावं तर लागतेच नाही. हे काम पण आपल्यालाच करावं लागते. मग चाललं होतं इकडं पीठ भरून ठेवणं डब्यामध्ये. चला म्हटलं पटकन भरून घेऊ. आता यावेळेस सुत्ती पोत्यातच दळून आणलं होतं यांनी. चला म्हटलं पाणी गिनी लागलं तर खाली पिठाचं कणिकच होऊन बसते, म्हणून म्हटलं आधी हे काम करून घेऊ. इकडं माझं पीठ वगैरे भरणं झालं आणि नंतर लागले मी इकडे स्वयंपाकाला. आता पोळ्या टाकता कधी गॅस विजला मला कळलंही नाही. मी विचार करत बसले की आपली पोळी का शेकणं झाली. पुन्हा लक्षात आलं वास आल्यावर गॅसचा की आपला गॅसच विजला म्हणून. नंतर इथे बघा, आता एवढीशी जरी मदत केली तरी खूप मस्त वाटते आपल्याला, हो ना. नंतर मला जायचं होतं पिको फॉलला साड्या टाकायला, पण त्यात काय आता निघणंच तर होईना. पण निघल्यावर बी काय म्हणतात तसं फाल्गुन आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. साड्या टाकायला गेले पण साड्या पिको करणाऱ्या ताईच नव्हत्या तिथे. चला म्हटलं जाऊ द्या असो. नंतर मग इथे दुपारच्या भुकेसाठी केली होती कच्ची भेळ अशी मस्त, ही केली मुलांनी एन्जॉय. नंतर मग वरे मी धुणं काढायला आली तर आभाळाकडे लक्ष गेलं तर आता सारखी पाण्याची वाट पाहणं चालू आहे. पेरण्या लावगड करण्यासाठी आता पाणी आल्याशिवाय काय शेतकऱ्याला कुठलाच पर्याय नसतो. आता सारखी पाण्याची वाट पाहणं चालू आहे. नंतर चला तर मग असं होते. इकडे मग माझा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला, सगळा पोळ्या वगैरे झालं होतं. आता भरपूर किचनवर पसारा पडला. आता नेमकाच स्वयंपाक झाला, मग मी आवरायच्या आधीच शूट घेतला. चला म्हटलं आता भरपूर दिवसांनी मी अहोंचं फेवरेट वरण बनवत आहे. आता त्यांना ते सिंपल असं वरण आवडते, तडका याचं सिंपल तडका राहते त्याला, असं एकदम साधी अशी डाळ राहते. मस्त जिरं मोहरीचा तडका टाकला, 2-3 मिरच्या टाकल्या चिरून आणि तो द्यायचा असतो त्या वरणाला तडका. आता हे अगदी सिंपल वरण राहतं, पण माझ्या अहोंना भरपूर आवडतं आणि त्याच्या विरोधात माझ्या आयुषला अजिबात आवडत नाही. आता एक ज्याची त्याची चॉईस राहते. आता पप्पाला खूप आवडते पण पप्पाच्या बाळाला अजिबात आवडत नाही. मस्त आता हे छान तडका होऊ द्यायचा, एकदम झणझणीत असा तडका बसला की वरण पण छान लागतं. आता त्याच्यामध्ये जे टमाटर लसण टाकतो ते थोडंसं मॅश करून घ्यायचा बारीक बारीक पळ्यांना आणि तो तडका एकदम कडक झाला की त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.